महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जलजीवन मिशन प्रकल्प ठरला फोल, कंत्राटदाराची कमाल आणि प्रशासनाचे दुर्लक्ष। बोरमपल्ली जलकुंभ ठरला पांढरा हत्ती। जलजीवन मिशन प्रकल्प अंतर्गत योजना ठरली फोल। 1.5 वर्षापासून ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकंतीला मजबूर। भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी। माधाराम ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोरमपल्ली गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत मोठ्या थाटामाटात पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली। मात्र प्रशासकीय निष्काळजीपणाने कंत्राटदाराच्या निकृष्ट कामामुळे आज 1.5 वर्ष उलटूनही ग्रामस्थांच्या नशिबी पाण्यासाठी वणवण भटकंतीच आहे। लाखो रुपये खर्चून बांधलेली ही टाकी सध्या केवळ शोभेची वास्तू बनली असून ती पूर्णपणे गळकी असल्याचे समोर आले आहे। निकृष्ट बांधकाम आणि प्रशासनाचे अर्थपूर्ण मौन मिळालेल्या माहितीनुसार बोरमपल्ली येथे पाण्याचे संकट दूर करण्यासाठी जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले। बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जेव्हा चाचणीसाठी त्यात पाणी भरण्यात आले तेव्हा टाकीला सर्व बाजूनी मोठे तडे जाऊन पाणी गळू लागले। आश्चर्याची बाब अशी की टाकी गळत असल्याचे आणि काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसत असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला कोणतीही विचारणा केली नाही। उलट तांत्रिक तपासणी न करताच कंत्राटदाराचे पूर्ण देयक अदा करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे। या नळ पाणी योजनेचा एक थेंबही मिळेना। आज या बांधकामाला 1.5 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे। योजनेवर झालेला खर्च सरकारी तिजोरीतून गेला असला तरी गावकऱ्यांना मात्र नळ योजनेचा एक थेंबही पाणी मिळालेला नाही। उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचे चटके सहन करत असताना डोळ्यासमोर पाण्याची टाकी असूनही महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे। ग्रामस्थांचा रोष आणि चौकशीची मागणी। कंत्राटदाराने केलेल्या निकृष्ट कामाची आणि ग्रामपंचायतीने त्याला दिलेल्या संमतीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। जर टाकी गळकी होती तर बिल कसे काढले गेले असा सवाल बोरमपल्लीचे नागरिक विचारत आहेत। संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी आणि गावाला पाणी उपलब्ध करून द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। आज माधाराम ग्रामपंचायत अंतर्गत मध्ये बोरमपल्ली या गावामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे गव्हर्नमेंटकडून सँक्शन झालेले पाणी सुविधा झालेले आहे। बांधकामही केलेले आहे। बांधकाम करून आज 1.5 वर्ष झाला या गावामध्ये पाणी टँकीचे बांधकाम होऊन करोडो रुपये खर्च केले, लाखो रुपये खर्च केले, पण या गावामध्ये एक थेंबसुद्धा पाणी गावात जात नाही। पाणीकरी पावती आम्ही देत आहोत अशा प्रश्न त्यांनी लोकांनाही करत असताना आज आम्ही पाहासाठी इथं आलो। काय समस्या काय पाहायला गेला, पाणी भरून आहे, त्याच्यामध्ये फक्त एवढंच आहे टँकी पुरतंच पाणी भरणं आहे आणि आज 1.5 वर्ष झालं ते लिकेज आहे। प्रत्येक ठिकाणी लिकेज आहे। आज करोडो रुपये खर्चून हा जर लिकेज असेल तर ग्रामपंचायत काय करत आहे, ग्रामसेवक का करत आहे, सरपंच का करत आहे, हा आमचा प्रश्न आहे। त्यासाठी आज जर हा निवेदन किंवा आमचा जो व्हिडिओ आहे किंवा आमचं जे तक्रार आहे या तक्रारची निवारण नाही झाली तर आम्ही पाठपुरावा करून उपोषणाला बसू। तीव्र उपोषण करू। याकरिता रवी बारसागंडी पत्रकार आहे आणि आनंदराव महाराष्ट्र टुडे पत्रकार मी आहो। आम्ही पाठपुरावा करतो जिथं करायचा तिथं। तर मी रवी बारसागंडी बोलतो, शिरोंचा तालुका प्रतिनिधी लोकराज्य टीव्हीसाठी। आपण शिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत माधाराम येथे आहोत। आता एवढा उन्हाळा लागूनही पाण्याच्या टंचाईचा प्रॉब्लेम आहे। लोकांच्या नळ लावले आणि त्या टाकी बनवून सुद्धा पाणी नाही। लोकांची समस्या आहे इथं। पण गावकरी लोक जमा होऊन इथं आहे, त्याची समस्या काय ते आपण नाही का त्यांच्याकडून जाणून घेऊ। बोला तुमचा प्रॉब्लेम काय? तर गावातील लोकांच्या समस्या सुटण्याकरता सरकारच्या निधीतून 1.5 वर्षापूर्वी आपल्या ग्रामपंचायत माधाराम अंतर्गत बोरमपल्ली या गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली। तर पाण्याची टँक बांधून 1.5 वर्ष होत आहे, पण सर्वसाधारण लोकांना आणि गरीब लोकांना एकही पाणी थेंब मिळत नाही आहे। हे खूप गंभीर समस्या आमच्या निदर्शन आल्यामुळे आम्ही आमच्या मीडियाच्या प्रतिनिधी रवी बारसागंडेकडे आम्ही त्या समस्या समोर आणली आहे आणि हे गोंगट कारभार चालू आहे आपल्या बोरमपल्ली गावामध्ये। या समस्या सुटण्याकरता आम्ही आपल्यासमोर लोकांना हे आपल्या समोर हे समस्या आणण्यासाठी हे आम्ही रवी बारसागंडेला सांगण्यात आले। यामध्ये लोकांचे ते वॉटर टँक पाडले त्यांच्यावर नाही का दोषीवर कार। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आनंद आशा, सिरोंचा, गडचिरोली।
आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.